एका महाभयंकर जागतिक संकटानंतर जगाने एक असा दस्तऐवज तयार केला ज्याचा उद्देश होता इतिहासाची दिशा बदलणं. आज आपण बोलणार आहोत मानवाधिकार सार्वत्रिक घोषणापत्राबद्दल, जे आजही तितकंच महत्त्वाचं आणि तितकंच आवश्यक आहे. हे फक्त काही शब्द नाहीत, तर दुसऱ्या महायुद्धाच्या त्या भयंकर अनुभवातून जन्माला आलेलं एक वचन आहे. भविष्यात माणसावर असे अत्याचार पुन्हा कधीही होऊ नयेत, यासाठी उचललेलं एक निर्णायक पाऊल होतं. तर आपण या प्रवासात काय काय पाहणार आहोत? आपण बघणार आहोत की हे घोषणापत्र का तयार झालं, त्यात नेमके कोणते हक्क आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हक्कांप्रती आपली जबाबदारी काय आहे. या घोषणापत्राची जी प्रस्तावना आहे ना, ती खरं तर एका चांगल्या जगाचं स्वप्न दाखवते. एक असं जग जिथे स्वातंत्र्य, न्याय आणि शांतता असेल, आणि भविष्यात होणारे अत्याचार थांबवणं हेच याचं मुख्य उद्दिष्ट होतं. चला आता बघूया या घोषणापत्राचे दोन सगळ्यात महत्त्वाचे आधारस्तंभ, कलम 1 आणि 2, जे या संपूर्ण दस्तऐवजाचा भक्कम पाया आहेत. हा जो विचार आहे ना, तो खरंच खूप क्रांतिकारी आहे. याचा अर्थ काय होतो, तर हे हक्क आपल्याला कुठल्या सरकारने किंवा सत्तेने दिलेले नाहीत, तर ते जन्मापासूनच प्रत्येक व्यक्तीला मिळालेले आहेत, आणि ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मग सार्वत्रिक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे हक्क मानवी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी आहेत. मग ती व्यक्ती जगात कुठेही असो, याला कुठलाही अपवाद नाही. आणि मग येतं कलम 2, जे अगदी स्पष्टपणे सांगतं की वंश, वर्ण, लिंग, धर्म किंवा इतर कुठल्याही कारणावरून कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही. हे मानवी समानतेचे एक खूप महत्त्वाचं आणि पायाभूत तत्त्व आहे. बरं, आता वळूया हक्कांच्या पुढच्या गटाकडे. हे हक्क प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं, स्वातंत्र्याचं आणि सुरक्षेचं रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे एक प्रकारचं आपलं सुरक्षा कवचच आहेत. हे हक्क म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचं आणि सुरक्षेचं एक कवचच आहे. गुलामगिरी असो किंवा कुठलाही अमानुष छळ, यापासून प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देण्याचं काम हे हक्क करतात आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देतात. आता एक खूप महत्त्वाचं तत्त्व बघूया, जे कलम 11 मध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे जोपर्यंत कायद्यानुसार गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला निर्दोष मानण्याचा हक्क आहे. हा खरं तर आपल्या न्यायव्यवस्थेचा आत्मा आहे. तर प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा हक्क आहे, हे तर कलम 10 आणि 11 सांगतात. पण तो कसा मिळणार? तर या स्लाइडवर दाखवल्याप्रमाणे सार्वजनिक आणि निष्पक्षपाती सुनावणीतून. म्हणजे न्याय हा मनमानी असू शकत नाही, तो एका निश्चित आणि पारदर्शक प्रक्रियेनुसारच व्हायला हवा. कलम 12 आहे ना, ते आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलतं. म्हणजे काय, तर आपलं घर, आपलं कुटुंब, आपले संवाद, यात कोणीही विनाकारण ढवळाढवळ करू शकत नाही. हे आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं रक्षण करतं. ठीक आहे, तर संरक्षणात्मक हक्कांबद्दल तर आपण बोललो. आता बघूया ते हक्क जे आपल्याला समाजात सक्रियपणे सहभागी व्हायला, आपले विचार मांडायला आणि एकत्र यायला मदत करतात. ही जी सगळी स्वातंत्र्य आहेत ना, ती एका मोकळ्या, खुल्या समाजाचा पाया रचतात. याच स्वातंत्र्यांमुळे लोक न घाबरता आपले विचार मांडू शकतात, एकत्र येऊ शकतात आणि एका चांगल्या समाजाच्या निर्मितीत आपलं योगदान देऊ शकतात. आणि मग येतं कलम 21, जे लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व सांगतं. ते म्हणजे सरकारला जो अधिकार मिळतो, तो लोकांकडून मिळतो, लोकांच्या इच्छेतून मिळतो. या चार्टमध्ये आपल्याला दिसते की कलम 21 नुसार सरकारमध्ये सहभाग, सरकारी नोकरीत समान संधी आणि नियमित निवडणुका, हे सगळे घटक मिळून एक असं सरकार बनवतात जिथे लोकांच्या मताला किंमत असते. मानवी हक्क म्हणजे फक्त वाईट गोष्टींपासून संरक्षण मिळणं इतकंच नाहीये, तर प्रत्येक माणसाला स्वतःची प्रगती करण्याची आणि एक चांगलं, सन्मानाचं आयुष्य जगण्याची संधी मिळणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. बघूया हे हक्क कोणते आहेत. हे हक्क बघा, ते आपल्याला सन्मानाने जगण्यासाठी मदत करतात. कामाचा हक्क आहे, पण नुसतं काम नाही, तर योग्य मोबदला, विश्रांती आणि हो, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याचा हक्कही यात येतो. हा तक्ता बघा, किती छान समजावून सांगतोय. प्रत्येक हक्कामागे एक मोठं ध्येय आहे. जसं की शिक्षणाचा हक्क, तो फक्त अक्षर ओळख करून देण्यासाठी नाहीये, तर त्यातून मानवी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. आतापर्यंत आपण बोललो वैयक्तिक हक्कांबद्दल, पण हे हक्क फक्त कागदावर राहून चालणार नाहीत. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे. चला त्यावर बोलूया. आणि इथे कलम 29 मध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे हक्कांबरोबर जबाबदाऱ्या पण येतात. म्हणजे इतरांच्या हक्कांचा आदर करणं आणि समाजाचे नियम पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. यामुळेच समाजात एक निरोगी समतोल राहतो. आणि या सगळ्याचं अंतिम ध्येय काय आहे,
कलम 28 सांगतं की एक अशी सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था तयार झाली पाहिजे जिथे या घोषणापत्रातले सगळे हक्क आणि स्वातंत्र्य प्रत्यक्षात येऊ शकतील. हे खूप मोठं पण महत्त्वाचं ध्येय आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हे घोषणापत्र म्हणजे कुठला कायदा नाहीये, तर हे एक सामायिक ध्येय आहे, एक मापदंड आहे, ज्याच्या आधारावर आपण ठरवू शकतो की आपण एक चांगलं आणि न्यायपूर्ण जग बनवण्याच्या दिशेने किती पुढे गेलो आहोत. पण मग प्रश्न उरतोच, 70-75 वर्षांपूर्वी मानवतेने स्वतःला दिलेलं हे वचन आज जग पाळत आहे का? आज मानवाधिकारांची काय परिस्थिती आहे आणि या मोठ्या प्रवासात आपण नेमके कुठे आहोत? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.